स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 29 जानेवारीला आहे मौनी अमावस्या. या मौनी अमावस्येच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. सनातन धर्मात अमावस्या तिथी अत्यंत पवित्र आणि फलदायी मानली गेली आहे. हा दिवस भगवान विष्णूंची आराधना आणि पितरांचे तर्पण व पिंडदान करण्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. अमावस्याच्या सर्व तिथींमध्ये पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला विशेष महत्त्व आहे. पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या किंवा दर्श अमावस्या असे संबोधले जाते. या दिवशी श्रद्धाळू गंगा आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. आपल्या हातून कळत नकळत झालेल्या पापांचं प्रायश्चित करतात. पितरांना तर्पण व पिंडदान करतात. आता ही मौनी अमावस्या 28 जानेवारी रोजी म्हणजे आज रात्री 7:35 प्रारंभ होईल. 29 जानेवारीला सायंकाळी 6:05 समाप्त होईल. या दिवसाला धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून देखील विशेष महत्त्व आहे. मौन अमावस्या फक्त पितरांच्या तृप्तीसाठीच नाही तर आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक साधनेसाठी देखील एक पर्व आहे. मौन व्रत आणि ध्यान केल्याने आत्म्याला शांती मिळते. या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य अनेक पटीने फलदायी ठरते. यंदा मौनी अमावस्या प्रयागराज येथे आयोजित महाकुंभ मेळ्यात अमृत स्नानाचा शुभ योग जुळून येत आहे. या दिवशी स्नान, मौन व्रत आणि दान पुण्य यासारख्या शुभ कार्य अत्यंत फलदायी मानले जातात. जीवनात सुख समृद्धी येते असेही मानले जाते. आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत आणि भरपूर वेळा आपल्या घरामध्ये पितृदोष असतो पण तो आपल्याला कळून येत नाही. आपण एखादं काम करायला घेतो, ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही. त्या कामामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे येत असतात. तेव्हा ते काम कुठेतरी पार पडत असतं. तसेच आपल्या मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही. त्यांना अभ्यासामध्ये यश मिळत नाही किंवा नोकरीमध्ये यश मिळत नाही. विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही. संतान प्राप्ती होत नाही. अशा अनेक अडचणी, अडथळे आपल्या घरामध्ये असतात. आणि आपण एखादं घर बघा, त्या घरामध्ये मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत असते. घरामध्ये पैसा देखील येत असतो. तर त्या घरामध्ये पितृदोष नसतो. तेथे पितरांची आणि कुलदेवीची सेवा ही नियमाने केली जाते. तर आपण देखील या दिवशी काही उपाय व काही सेवा करायच्या आहेत की ज्यामुळे आपल्या घरातील सर्व समस्या नक्कीच दूर होतील. तर कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. आता या दिवशी आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे. पण दही भाताचा उपाय आपण संध्याकाळी करायचा आहे. त्या अगोदर आपल्याला घरामध्ये सकाळी काही उपाय व सेवा जरूर करायच्या आहेत. दही भाताचा उपाय तुम्ही अगदी 28 जानेवारीला देखील करू शकता किंवा 29 जानेवारीला संध्याकाळी केला तरी पण चालेल. आता अमावस्येच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा उंबरठ्याजवळ पाणी शिंपडायचे. आता अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात आणि ते रात्रभर आपल्या उंबरठ्याजवळ असतात अशी मान्यता आहे. आणि जर आपण तिथे पाणी शिंपडावे तर त्यांचा आत्मा तृप्त होतो व त्यांचा शुभ आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. तर आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचे आणि हे पाणी आपल्याला उंबरठ्याच्या दोन्ही बाजूने शिंपडून घ्यायचं आहे. आणि शिंपडत असताना ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद हा मिळत असतो. पण त्यासोबतच आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नकारात्मक ऊर्जा देखील दूर होईल. आणि त्यानंतर आपला मुख्य दरवाजा हा स्वच्छ पुसून घ्यायचा आणि हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये आपण गोमूत्र टाकायचं आहे आणि त्या हळदीने आपल्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. जिथे स्वस्तिक काढलेलं असतं तिथे नेहमी शुभ कामेही होत असतात. त्या स्वस्तिकावरती थोड्याशा अखंड अक्षता देखील अर्पण करायच्यात. या दिवशी आपल्याला मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे. अगदी आंब्याच्या पानांचं तोरण लावणे शक्य नसेल तर थोडीशी आंब्याची पाने किंवा आंब्याची ढाळी लावली तरी पण चालेल. त्यामुळे देखील कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. दाराबाहेर मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत. एका पावलामध्ये हळद टाकायची आणि दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो. तसेच आपल्या उंबरठ्याच्या मधोमध आपण स्वस्तिक देखील काढायचं आहे आणि मग तुम्ही कुंकुवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकून उंबरठ्याच्या मधोमध स्वस्तिक हे काढू शकता. आता या दिवशी आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे. आता हा दही भाताचा उपाय आपण अगदी संध्याकाळी करायचा आहे. आपल्या घरातील सर्व कामे उरकतील. जेव्हा रात्री झोपायला जातो त्या वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर या उपायासाठी आपल्याला थोडासा भात शिजवायचा आहे. आता अगोदर उरलेला शिळा भात असेल तर तो चुकूनही आपल्याला घ्यायचा नाही. यासाठी नवीन बाजूला भात शिजवायचा आणि
आणि हा भात आळणी शिजवायचा, यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही आहे. त्यानंतर आता हा भात थंड झाल्यावरती आपल्याला एखाद्या पत्रावळीवरती किंवा एखाद्या कागदावरती पुठ्ठ्यावरती काढून घ्यायचा आहे आणि प्लेटमध्ये देखील काढून घेऊ शकता. पण आपल्याला हा भात घराबाहेर ठेवायचा आहे. त्यानंतर आपण प्लेट ठेवल्यानंतर आपल्याला परत ती आणता येणार नाही, त्यामुळे एखाद्या पुठ्ठ्यावरती किंवा कागदावरती हा भात काढून घ्यायचा आहे. हा उपाय करत असताना आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही, टोकणार नाही याची काळजी घ्यायची आहे. भरपूर वेळा आपली लहान मुले असतात आणि ती विचारतात, आई तू काय करते, त्यापेक्षा तुम्ही त्यांना अगोदरच सांगून ठेवा. तसेच हा उपाय कोण करू शकतं, तर घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय केलं तरी पण चालेल. आणि घरामध्ये जी काही वडीलधारी व्यक्ती असतील, मग आजोबा असतील, आजी असेल, त्यांनी हा उपाय करावा. पण त्यांना जर शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही जरी हा उपाय केला तरी पण चालेल. तसेच एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा भात आपल्याला अंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे, त्यामुळे अंघोळीचं बाथरूम हे अगोदरच आपण कोरडं ठेवायचं आहे आणि आपण भात ठेवल्यानंतर त्या बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. हा उपाय अमावस्येच्या संध्याकाळी करायचा आहे. तर आता आपण भात पुठ्ठ्यावरती काढल्यानंतर आपल्याला दही घ्यायचं आहे आणि 2 चमचे दही आपण त्या भातावरती टाकायचं आहे. तसेच आपण हळदी कुंकू देखील आपण त्या भातावरती अर्पण करायचं आहे. आता हा भात आपण दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. घरामध्ये टेबलावरती थोडा वेळ हा भात आपण दक्षिण दिशेकडे ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला पूर्वजांचं स्मरण करून, तुम्हाला जर तुमच्या पूर्वजांची नावं आठवत असतील तर तुम्ही त्यांची नावं देखील घेऊ शकता, किंवा जर नावं आठवत नसतील तर आपण म्हणायचं आहे ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः. या मंत्राचा जेवढा वेळा शक्य होईल तेवढा वेळा जप करायचा आहे. त्यानंतर आपण आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आणि आपण म्हणायचं आहे, माझ्याकडून जर काही चूक झाली असेल किंवा लहानांकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील, तर त्यांची कोणती सेवा झाली नसेल तर त्याबद्दल आम्हाला माफ करा. पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा तुमची नक्की करेल, असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे. तसेच त्यांना मोक्ष प्राप्त होऊन त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना देखील करायची आहे. तसेच तुमच्या आयुष्यात जर काही अडचणी, अडथळे, संकट येत असतील तर त्याबाबत देखील तुम्ही त्यांना, तुमच्या पूर्वजांना, पितरांना नक्कीच सांगू शकता. भरपूर वेळा आपल्या घरामध्ये पितृदोष असतो आणि त्या कारणाने आपण कितीही मेहनत केली तरी मेहनतीचं फळ काही केलं आपल्याला मिळत नाही. मुलांची देखील प्रगती होत नाही. अगदी प्रत्येक अमावस्येला तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल, पण आपण हा उपाय आवर्जून करायचा आहे. यामुळे आपल्याला पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. आता हा भात आपण अंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे आणि अंघोळीच्या बाथरूममध्ये अगदी जिथे पाणी जाते तिथे पितरांचा वास असतो असे म्हणतात, तर तिथे आपण भात ठेवू शकता, किंवा अगदी बाथरूममध्ये खिडकीमध्ये जरी हा भात ठेवला तरी पण चालेल. आता हा भात ठेवल्यानंतर त्या बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि बाथरूमचा दरवाजा बंद करून घ्यायचा. त्यानंतर आपण झोपी जायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण पहिल्यांदा अंघोळीच्या बाथरूममध्ये जायचं आहे आणि तो भात उचलायचा आहे आणि घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे. घराच्या बाहेर दक्षिणी दिशेकडे आपल्याला जायचं आहे. एखाद्या रिकाम्या जागी हा भात ठेवायचा आहे. आता हा भात ठेवल्यानंतर एखादा कुत्रा किंवा कावळा, एखादा पक्षी हा भात खाऊन जाईल, अशा पद्धतीने आपण तिथे भात ठेवायचा आहे. आता भात ठेवल्यानंतर आपण मागे वळून पाहायचं नाहीये की हा भात कोणी खाल्ला का. तसंच भात ठेवायला जातो तेव्हा देखील कोणासोबतही बोलायचं नाहीये आणि भात घेऊन येतो तेव्हा देखील कोणासोबतही बोलायचं नाहीये. शक्यतो तर तुम्ही सकाळीच हा भात ठेवण्यासाठी जावे की जेणेकरून आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही, टोकणार नाही. आता भात ठेवून आल्यानंतर आपण घराबाहेरच थोडंसं पाणी ठेवायचं आहे. ते पाणी तुम्ही हातपायावरती शिंपडायचं आहे आणि तसंच घरामध्ये यायचं आहे आणि पहिल्यांदा अंघोळीच्या बाथरूममध्ये जायचं आहे आणि अंघोळ करायची आहे आणि त्यानंतर तुमची जी काही कामे आहेत ती कामे तुम्ही करू शकता. फक्त आपण जो काही उपाय केला तर त्याबद्दल त्या उपायाबद्दल आपण कोणालाही सांगायचं नाहीये. भरपूर वेळा आपण कोणाला तरी सांगत असतो आणि मग जो काही उपाय तर केला आहे तो देखील सफल ठरत नाही. तसेच याच अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी आपल्या पितरांसाठी देखील एक दीप प्रज्वलित करायचा आहे. घराच्या दक्षिण दिशेला पण एक दीप प्रज्वलित करायचा आहे आणि मातीची पंती प्रज्वलित करायची. याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत आणि काळे तीळ टाकून आपल्याला पूर्वजांचं स्मरण करायचं आहे. तसेच आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आणि ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. यामुळे देखील आपल्या पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो व आपल्या घरामध्ये इडापिडा नजरबाधा ही दूर होत असते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही प्रेस करा. यामुळे काय होईल, मी जे कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही. त्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आजच्या पुरतं एवढंच. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.